थकलेला आहे, प्रवास करते, दमली आहे. कमीत कमी अजून आम्हाला अर्धा पाऊण तास घालवायचा आहे. त्याच्या आधीच दमले आणि पाणी प्यायली. आता ती पुन्हा आम्हाला इकडे तिकडे पाणी शोधावं लागेल, कारण घर थोडं लांब आहे. मग हे बंगले आहेत, त्यांच्यातनं कुठे नळाचं पाणी घ्यावं लागतं. घ्या बाप्पा. ते पाणी काही खराब नसतं, पण तरी सुद्धा ताण लागली जाय की नाही तुला? हां, लक्ष बघा त्याचं इकडे तिकडे मैदानात लक्ष. बरोबर हवं आहे का? बघ, ठेवतोय मी आता. चालेल, बस 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 बस, सावकाश सावकाश. चला प्यायले पाणी मस्तपैकी. कॅमेरा होत नाही, बॅकनीच घ्यावं लागेल. ऐ ऐ ऐ ऐ ऐ नको इकडे. चला चला इकडे, चला चला. असं काय करते तू बाबू? आज वेगळं वेड्यासारखं करते. तिकडे उतरायचं नाही खाली, नाही उतरायचं खाली. तुझा मी पट्टा सोडला असता, पण तू ऐकत नाहीस मला. हां, दमलीस की नाही सांग? मग तू तिकडे इकडे ते जायला कशाला पाहिजे सांग? पट्टा लोळतो ना. उतर खाली, उतर मग, उतर उतर, सावकाश सावकाश. चला बॉटल घेतली आहे. चला परत ती झाडीमध्ये चालली बघा. हे झाडीमध्ये कुठे काय असं सांगू शकत नाही ना. सावकाश सावकाश. त्या दादाने काय आणलं? सिलेंडर आणलं, सिलेंडर. हे आहेत आमच्या इकडचे बंगले बघा. 5 बंगल्यांचा हे आहे तो. 5 इकडे 5 तिकडे, असे 10 बंगले आहेत. आमच्याकडे सकाळ संध्याकाळी फिरायला हेच आहे, मैदानात येतो. कधीही दिशा बदलली तर थोडंसं इकडे तिकडे जातो आम्ही. हे तर आहे, तेच आहे. तुम्ही बोला काय नवीन दाखवतो? नवीन दाखवण्यासारखं काहीच नाही आहे. हेच आहे, ते आहेच. ती आता तिथे जाईल, तिथे स्मेल घेईल. तिला वाटतं काय आहे का बघ. आजकाल ती उन्हामुळे त्रास जाते, ती त्रास ते पण काय करणार आपण त्याला. ऊन पण तसंच आहे. फिरायचं असते तिला मैदानात. आणि तिच्या वजनामुळे ते तिला दमायला होते. थोडं वजन वाढलंय. डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर बोलतात ती अशी बॉडी त्यांची होतेच. तेव्हा आपण काय बोलू शकत नाही डॉक्टरांच्या पुढ्यात. आतमध्ये जायचं नाही पप्पा.